चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपणास उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. जास्तीत जास्त सराव टेस्ट घेऊ जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याची लिंक निकाल पाहण्याची लिंक शिक्षक, पालक, विद्यार्थी, इतर मित्र आपल्या सर्वांसाठी खुली आहे. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याची इतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रगती आपण पाहू शकता. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्याचा प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेल्या आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तासिका खूप महत्त्वाच्या. जे विद्यार्थी लाईव्ह तासिका करू शकत नाहीत, रेकॉर्डेड तासिका पाहतात, त्यांनी सुद्धा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जसे जसे व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड होते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करा. पहा, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या फ्री क्लास होणार आहेत. तरी या मोफतचा सर्व महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वी शिकणार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा या शाळेच्या वतीने विनंती. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलं आहे. पहा, नवोदयसाठी आपण मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही. परंतु आपण कोणत्याही प्रकाशनच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा अभ्यास करू शकत नाही. त्यासाठी पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आपणास 200+ पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या फ्री सुविधेचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांपर्यंत हा शेअर करावा, आपल्या शिक्षकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून आपले शिक्षकही आपल्या इतर विद्यार्थ्यांना सांगतील. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 143 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 143 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. सूचना एवढीच आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवरती, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि चॅनलवरती या लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्हाला दिलेल्या लिंक वेळच्या वेळी सोडत चला. पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत परत सराव टेस्ट सोडवा जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 143 तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे. उत्तरा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं युट्यूबच्या चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
क्षितिजा, वैष्णवी, साक्षी, चला तुमचं अभिनंदन. सृष्टी अभिनंदन. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. प्रशांत सानप, सृष्टी गंधा, साक्षी खाडे, वैष्णवी सोनवणे, क्षितिजा खाडे, ओम सोनवणे, तुमचं अभिनंदन. मी उत्तरा वाचून झाला आहे. खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. युवराज भवर, 7% अभिनंदन. तुमचं उत्तर वाचून झालं आहे. खूप छान. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी आपण बरोबर देऊ. उत्तरा क्रमांक 143. मला तू पुढच्या बुधवारी रात्री 9 वाजता सुलतानच्या घरी भेट. माझ्या काही गोष्टी तू निपटाव्यास अशी माझी इच्छा आहे, आणि तसेच माझे उपकरणाची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. मला माहित आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल. $1000 खर्च करून सुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाहीस. बिली, मी जुन्या धंदा 1 वर्षापूर्वी सोडला. आता माझे एक छोटेसे दुकान आहे. मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे, आणि जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एका आठवड्याने माझं लग्न होणार आहे. हेच खरे जीवन आहे बिली, सरळ मार्गाने जीवन. शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे, आणि $10 साठी देखील तो पुन्हा अंगीकारणार नाही. सुलतानकडे नक्की हजर राहा, कारण मला तुला भेटायचं आहे. मी उपकरणे बरोबर घेऊन येईल. तुझा जुना मित्र जिमी. पहा, इथं 2 ते 3 4 मित्र चोर आहेत, आणि त्यातील एका जणाने चोरीचा मार्ग सोडून दिला आहे, आणि बाकीचे त्याच्याकडलं जे चोरी करायचे जे साहित्य आहे तो त्याच्या मित्राला दान देणार आहे. त्याने ते स्वतः तयार केलं होतं, आणि तो मित्राला फ्री मध्ये देणार आहे. त्यासाठी त्यांनी दुसऱ्या मित्राच्या घरी त्याला बोलवलं आहे, आणि तो चोरी सोडून सज्जनपणे वागायला सुरुवात केली आहे. त्याच्या एका मुलीसंग लग्न होणार आहे, ठीक आहे नाही, असं त्याचं म्हणणं आहे, त्या लेखकाचं म्हणणं आहे. चला, पहिला प्रश्न, हे पत्र कोणी लिहिले आहे? पहा, आपण शेवटची वेळ जर वाचले किंवा तुमच्या लक्षात येईल, शेवटच्या ओळीमध्ये नाहीये त्याचं उत्तर. पहा, प्रश्न पहिला, हे पत्र कोणी लिहिले आहे? पर्याय एका मुलीला, पर्याय बी सुलतानला, पर्याय सी बिलीला, पर्याय डी जिमीला. पहा, कोणाला हे पत्र कोणाला लिहिलं आहे? तर हे खालून 4थ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. पत्र कोणी लिहिलंय? तर जिमीने लिहिलंय. तुझा जुना मित्र जिमी. म्हणजे जिमी काय म्हणतोय? मी पत्र लिहिलंय. पण प्रश्न काय नीट पहा, हे पत्र कोणाला लिहिलं आहे? हे पत्र कोणाला लिहिलं आहे, कोणी लिहिलं नाही. कोणी म्हणल्यानंतर जिमी उत्तर आलं असतं. कोणाला लिहिलंय आपल्याला शोधायचंय. एक ओळ क्रमांक खालून 4थ्या ओळीमध्ये आहे, पहा, शोधा. पर्याय ए एका मुलीला, पर्याय बी सुलतानला, पर्याय सी बिलीला, आणि पर्याय डी जिमीला. जिमीला उत्तर नाही, डी उत्तर चुकीचं आहे. पहा, जिमीने हे पत्र लिहिलेलं आहे, आणि सुलतानच्या घरी भेटायचं ठरलेलं आहे, आणि 3 जणांचं भेटायचं ठरलेलं आहे. ते 3 जण कोण? सुलतान, बिली आणि जिमी. हे 3 व्यक्ती म्हणजे मुली असतील किंवा पुरुष असतील, ते सुलतानच्या घरी भेटणार आहेत. पहा, वरून पाहिलं तर 7व्या आणि 8व्या ओळीमध्ये उत्तर, 7व्या आणि 8व्या ओळी उत्तर. शेवटच्या ओळीमध्ये लिहिणाराचं नाव आहे, कोणासाठी लिहिलंय त्याचं नाव नाही. वैष्णवी सोनवणे सी उत्तर, ओम सोनवणे डी उत्तर, सृष्टी गंधाळ सी उत्तर, क्षितिजा खाडे डी
बी उत्तर उमेर, नाव टाकू नको, उत्तर टाक, तुझं नाव मला माहित आहे. उमेर अत्तर, तुझं नाव नकोय मला, उत्तर अपेक्षित आहे. प्रशांत सानप, सी उत्तर. पहा तिथं म्हणलंय पहा, बिली सरळ मार्गाने जीवन, शेवटी मी चोरी सोडून व्यवसाय दिला आहे. पहा हेच खरे जीवन आहे. बिली सरळ मार्गाने जीवन म्हणजे बिलीला तो सांगत आहे. कोण सांगत आहे तर जिमी. जिमी हा बिलीला सांगत आहे की मी सरळ मार्गाने जीवन जगायला सुरू केलं आहे. तर जिमीने हे पत्र लिहिलं आहे. प्रश्न आहे पत्र कोणाला लिहिले आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, बिलीला. बिलीला हे पत्र लिहिलेलं आहे. सी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. साक्षी खाडे, सार्थक कटके, ओम सोनवणे, उमेर सी उत्तर देत आहे. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. चला योग्य उत्तर क्षितिजा खाडे, सी उत्तर. तुझंही अभिनंदन क्षितिजा. चला खूप छान. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. बिलीला योग्य उत्तर, सी उत्तर. कृष्णा खाडे, सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर. जिमीला आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छिते? जिमी आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छिते? पर्याय त्याच्या धंद्याच्या ठिकाणी, पर्याय बी सुलतानच्या घरी, पर्याय सी आपल्या घरी, पर्याय डी आपल्या दुकानात. पहा योग्य उत्तर पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर. तुमचं अभिनंदन, तुम्ही योग्य उत्तर टाकताय. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर, कृष्णा खाडे बी, प्रशांत सानप बी उत्तर. चला खूप छान. ओम म्हणतोय फर्स्ट लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन ओम. प्रशांत पहिल्या ओळीत, वैष्णवी पहिल्या ओळीत म्हणते. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर. सृष्टी गंगा बी उत्तर. चला जे जे लाईव्ह तासिका करतात त्यांनी उत्तर टाका, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. बळीराजा ॲग्रो, पूनम कर्डिले बी उत्तर, उमेर बी उत्तर, सृष्टी गांडा पहिल्या वेळेमध्ये म्हणते. खूप खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर बरोबर आहे. सुलतानच्या घरी भेटायचं ठरलं होतं. तुमचं खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचंही योग्य उत्तर. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. पत्र पाठवणारा पत्र मिळाल्यास काय भेट देऊ इच्छितो? पत्र पाठवणारा जो जिमी आहे तो पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो, म्हणजे तो बिलीला काय भेट घेऊ इच्छितो? पहा पर्याय ए एक पत्र देऊ इच्छितो, पर्याय बी उपकरणाची थैली म्हणजे त्याच्याकडे जे साहित्य आहे त्याची ती पिशवी तो देऊ इच्छितो, पर्याय सी $10,00,000, पर्याय डी $1,000. पहा योग्य उत्तर द्या. तो मित्राच्या घरी भेटून त्याला काय देणार आहे? पहा शेवटून उत्तर नाही वैष्णवी, वरून दुसऱ्या ओळीमध्ये आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये, वरून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. तुम्ही काळजीपूर्वक वाचत नाही याचा अर्थ. तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचून टाका. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, सृष्टी गंडा बी उत्तर, पूनम कर्डिले बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत वरून दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय, ओम सेकंड लाईन थर्ड लाईन. अभिनंदन ओम, अभिनंदन प्रशांत. पहा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये, आणि तसेच माझ्या उपकरणाची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. जर जिमीनी पत्र लिहिलं आहे तर त्याने ती इच्छा व्यक्त केली आहे की सुलतानच्या घरी भेटल्यानंतर मी तुला माझ्याकडल्या उपकरणाची थैली भेट देणार आहे, गिफ्ट देणार आहे. जे उपकरण तयार करण्यासाठी तुला $1,000 खर्च सुद्धा आला असता, तेवढ्या महागडी उपकरणं, महागड्या वस्तू मी तुला गिफ्ट करणार आहे, कारण मी चोरीचा धंदा सोडून दिला आहे. उमेर बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी उत्तर बरोबर. तुमचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा. काही गोष्टी निपटवण्यास येते. निपटवणे म्हणजे काही गोष्टी निपटवण्यास
बा त्यांनी तिथं म्हटलं होतं बा मला काही गोष्टीचा निपटारा करायचा आहे का नाही. हो. ओळख क्रमांक शोधून सांगू तुम्हाला. चला उत्तरामध्ये वेळ आलेले आहे. काही गोष्टी निपटवण्यास येते. निपटवणे म्हणजे काय तर निपटवणे याचा अर्थ शोधायचा आपल्याला. पर्याय ए टिपून घेणे म्हणजे लिहून घेणे, पर्याय बी संपवणे, पर्याय सी बनवणे आणि पर्याय डी भेट देणे. निपटवणे याचं योग्य उत्तर सांगा. चला वैष्णवी सोनवणे बी, कृष्णा खाडे बी, सृष्टी गंडाळ. दुसऱ्या ओळीमध्ये मध्ये बघा माझी काही गोष्टी तू निपटाव्यास. काही गोष्टी निपटाव्यास म्हणजे काय कराव्यात, नक्की काय कराव्यात. टिपून घेणे म्हणजे लिहून घेणे. आपण लग्नाच्या पहा पैसे दिल्यानंतर ते आपलं नाव टिपून घेतो म्हणजे टिपून घेणे म्हणजे लिहून घेणे. संपवणे बी पर्याय संपवणे, सी बनवणे आणि डी भेट देणे. पाहू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. प्रशांत बी उत्तर, पूनम कर्डिले बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, ओम सोनवणे बी, क्षितिजा खाडे बी उत्तर. चला बघू किती जणांचं बरोबर येत आहे, किती जणांचं चुकतंय. प्रश्न चौथा, काही गोष्टी निपटवण्यास. या निपटवणे म्हणजे याचा योग्य अर्थ काय. चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. पहा मला हा अभ्यास निपटवायचा आहे म्हणजे मला हा अभ्यास संपवायचा आहे का नाही. मला आता हा खेळ संपवायचा आहे, मला हा खेळ निपटायचा आहे. मला निपटवणे याचा अर्थ संपवणे. सर्वांचंच योग्य उत्तर. सर्वांचंच अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. तुमच्यासाठी पाचवा प्रश्न, जिमी आता कशी उपजीविका करत आहे. ज्या जिमी नावाच्या मित्राने हे पत्र लिहिलं आहे तो जिमी हुमेर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर बी नव्हतं, चुकलं आहे. अभिनंदन हुमेर, तुझंही उत्तर बरोबर आहे. खूप छान. सॉरी, पाचवा प्रश्न चाललाय, पाचव्या प्रश्नाकडे लक्ष दे हुमेर. चला चौथ्या प्रश्नाचं ज्यांनी बी उत्तर दिलं आहे, साक्षी खाडे बी उत्तर, तुमचं अभिनंदन. चला प्रश्न पाचवा, जिमी आता कशी उपजीविका करत आहे. पर्याय आपले जीवन दुकानाच्या आधारे. आपल्या जीवन दुकानाच्या आधारे तो जीवन जगत आहे. पर्याय बी श्रीमंत मुलीशी विवाह करून. जिमी श्रीमंत मुलीसोबत विवाह करून पुढचं जीवन जगणार आहे. पर्याय सी आपल्या उपकरणाची थैली विकून त्याच्याकडले जे उपकरण आहेत ते विक्री करणार आहे आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून तो जीवन जगणार आहे का. हे पर्याय डी आपले उपकरण भेट देऊन म्हणजे आपल्याकडले उपकरण मित्राला भेट देऊन तो जीवन जगणार आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पाचवा शेवटचा, उत्तरा क्रमांक 143 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा. जिमी अशी आता कशी उपजीविका जगणार आहे. तर जिमीने आता चोरीचा धंदा सोडून कोणता व्यवसाय चालू केला होता तुम्हाला उत्तरामध्ये आलेला आहे. वैष्णवीमध्ये पाचव्या आणि सहाव्या ओळीमध्ये, माझं आता एक छानसं दुकान आहे, मी प्रामाणिकपणे उपजीविका करत आहे. ठीक आहे ना. अभिनंदन वैष्णवी. प्रशांत अभिनंदन. चला प्रशांत सानप बी उत्तर देतो, श्रीमंत मुलीशी लग्न करून म्हणजे दुसऱ्याला गंडवण्याचा प्रयत्न करणारा मुलगा प्रशांत सानप. वैष्णवी सोनवणे ए उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, श्रीमंत मुलीशी लग्न करून. क्षितिजाने व प्रशांतचं बघून दिलं वाटतं. चला सृष्टी गंडाळ ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर, पूनम कर्डिले ए उत्तर. चला ओम लाईन पण सांगतोय, पाचवी आणि सहावी लाईन म्हणतोय. अभिनंदन ओम. चला शेवटचा प्रश्न, सर्व लाईव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला पुढच्या उत्तराकडे जाता येईल. चला ओम ए उत्तर, सृष्टी गंडाळ पाचव्या आणि सहाव्या ओळीमध्ये उत्तर म्हणते. खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. पहा जिमीने चोरीचा धंदा सोडून आता एक दुकान टाकलं आहे आणि त्या जगातल्या सर्वात सुंदर मुलीसंग पुढच्या आठवड्यात त्याचं लग्न पण होणार आहे. त्या लग्नाच्या आधीच त्याने आपला चोरीचा जुना व्यवसाय बंद केला आहे आणि चोरीचे जे साहित्य आहे, चोरी करण्याचं जे साहित्य आहे ते आपल्या सुलतानला आणि बिलीला म्हणजे मित्रांना गिफ्ट करणार आहे. तुम्हाला फुकट धरा, मला चोरी करायची नाही, इथून पुढं मला सुखी जीवन जगायचंय.
चला खूप छान. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 143 इथे पूर्ण केला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर युट्यूबच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, युट्यूबची लिंक आहे, फेसबुकची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्यावरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. युट्यूब चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या सुविधेचा सर्वजण लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, फॉर्मॅट होतात, परंतु टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला भेटू पुढच्या उत्तर